तुमच्या बाळाच्या डोक्यात एखादा पांढरा केस दिसला आणि तुम्ही लगेच घाबरलायत का? अनेक पालकांसाठी हा खूप सरप्राइझिंग एक्सपिरियन्स असतो. कारण पांढरे केस म्हणजे वाढतं वय असंच आपण मानत आलोय. मग आता लहान मुलांमध्ये किंवा बाळांमध्ये पांढरे केस का बरं दिसतात? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊ. 1 किंवा 2 पांढरे केस दिसणं म्हणजे लगेच काहीतरी सीरियस आहे असं नाही होत. काही वेळा हे पूर्णपणे नॉर्मल सुद्धा असू शकतं. पण जर पांढऱ्या केसांची संख्या वाढत असेल आणि त्यामागचं कारण समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. केसांचा रंग मेलॅनिन नावाच्या पिगमेंटमुळे ठरतो. जेव्हा या पिगमेंटचं प्रमाण कमी होतं, तेव्हा केस पांढरे दिसू लागतात. लहान मुलांमध्ये यामध्ये जेनेटिक्स हे एक सामान्य कारण असू शकतं. पण जर आई-वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांपैकी लवकर पांढरे केस होण्याची हिस्ट्री असेल, तर त्याचा परिणाम मुलांमध्ये सुद्धा दिसू शकतो. पण काही वेळा न्यूट्रिशन डेफिशियन्सी सुद्धा असू शकतात. म्हणजे व्हिटॅमिन B12, आयर्न, कॉपर किंवा इतर मायक्रो न्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी यामागे असू शकते. काही रेअर केसेसमध्ये थायरॉईड डिसऑर्डर किंवा मेडिकल कंडिशन सुद्धा कारणीभूत असू शकतात. म्हणूनच प्रत्येक कॉस्मेटिक इश्यू म्हणून त्याच्याकडे इग्नोर करणं योग्य नाही. आणखी एक चूक पॅरेंट्स अनेकदा करतात. इंटरनेटवर लगेच उपाय शोधायला सुरुवात करतात. म्हणजे घरगुती उपाय लगेच ऑइल्स किंवा सप्लिमेंट सुरू करतात. पण कारण समजल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू करणं म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे. महत्त्वाचं म्हणजे ग्रेइंग किंवा व्हाईट हेअर्स हा स्वतःमध्ये आजार नसतो. तो कधी-कधी बॉडी देत असलेला एक सिग्नल असू शकतं. म्हणून जर तुम्हाला मुलांमध्ये वारंवार किंवा वाढत्या प्रमाणात व्हाईट हेअर्स दिसत असतील, तर त्यामागचं कारण शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक व्हाईट हेअर ट्रीटमेंटची गरज आहे असं सांगत नाही. पण काही वेळा तो असेसमेंटची गरज नक्की असते. जर तुमच्या मुलांमध्येही व्हाईट हेअर्स दिसत असतील, तर कमेंटमध्ये हेअर लिहा. मग मी तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो.